मार्गशीर्ष गुरुवारी हळदीचा अतिशय प्रभावी उपाय. घरात पैसा येईल, 7 पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थायी वास करेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा, समृद्धीचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. पवित्र मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील आज तिसरा गुरुवार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या तिसऱ्या गुरुवारला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घरोघरी सुवासिनी स्त्रिया महालक्ष्मीचं अत्यंत पवित्र व्रत करत असतात. या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. तसेच गुरुवारचा हा दिवस भगवान श्री हरी विष्णू यांना सुद्धा समर्पित आहे. या दिवशी आपण भगवान विष्णू सोबतच माता महालक्ष्मीची पूजा जर केली तर आपल्या सर्व मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते. तसेच गुरुग्रह, ज्याला देवांचे गुरु म्हटले जाते, तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते. कधीही आर्थिक संकटांना सामोरे जावं लागत नाही. कामाच्या ठिकाणी मान सन्मान हा वाढत असतो. तसेच दीर्घ आयुष्य देखील प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी माता महालक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेसोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. हे उपाय केल्याने त्या उपायांचा आपल्याला शुभ फळ प्राप्त होते आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. या दिवशी तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल, पण हळदीचा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने घरात चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल. 7 पिढ्याचं दारिद्र्य, गरिबी नष्ट होऊन तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. व तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर तुमचा अधिक वेळ घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी ही 7 वेळा आपल्या घरामध्ये भ्रमण करत असते आणि अशा वेळी जर आपण हळदीचा उपाय केला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरात अखंड स्वरूपात म्हणजे स्थायी स्वरूपात वास करत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीला एक विशेष महत्त्व दिलं जातं. पूजेमध्ये सुद्धा हळदीचा वापर हा आवश्यक केला जातो. हळदीशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही आणि गुरुवारच्या दिवशी हळदीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं. जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद, भांडणे, कलह, मतभेद होत असेल, मग ही भांडणे नवरा बायकोची असेल, आई मुलांची असेल, किंवा घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असेल, आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे, परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त आहेत. त्याचबरोबर
आपल्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे, तर त्या कर्जातून आपली मुक्तता होण्यासाठी, कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी, घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा व कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय श्रीकृष्ण नक्की टाईप करा. तसेच घरामध्ये लहान मुलं असतील तर ते मुलं सतत हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, मुलांची प्रगती होत नसेल तर त्यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आज सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. आपल्याला हळदीचा उपाय हा अंघोळीच्या पाण्यापासूनच सुरुवात करायचा आहे. तर आपण जेव्हा स्नान म्हणजेच अंघोळ करणार आहोत, तेव्हा आपल्याला चिमूटभर हळद ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा अत्यंत मजबूत होतो आणि आर्थिक समस्या दूर होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं. मित्रांनो, आता आपण आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा देखील आपण करून घ्यायची आहे. तर ही पूजा जर तुम्ही केली आणि मग नंतर पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर हळद टाकून घ्यायची आहे. यानंतर हे पाणी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि हे पाणी ठेवल्यानंतर देवघरासमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे. तुमच्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. घरातील प्रत्येक रूममध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती देखील हे पाणी शिंपडायचं आहे. घराच्या मुख्य उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर देखील आपल्याला हे हळदीचं पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती, इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, नजरबाधा ही संपूर्णपणे नष्ट होते आणि यामुळे घराकडे अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित होत असते. असा हा एक हळदीचा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आवश्यक करायचा आहे. आपल्या घरामध्ये अवश्य करायचाच आहे. त्याचबरोबर आज तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या हळदीचा एक टिळक भगवान श्रीहरी विष्णू यांना लावायचा आहे आणि एक टिळक हा तुमच्या कानाच्या मागे तुम्हाला लावायचा आहे. कानाच्या मागे हा टिळक लावल्याने बघा, आपल्या कुंडलीतील गुरुग्रह आणि शुक्रग्रह जो आहे तर तो अत्यंत मजबूत होतो आणि शुक्रग्रह हा धनासंबंधी आहे. यामुळे आपल्याला धनासंबंधित ज्या काही अडचणी असतील त्या आपल्या अडचणी दूर होतात. तर हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी नक्कीच करायचा आहे. तर हा उपाय सुद्धा तुम्ही गुरुवारच्या दिवशी करू शकता. तुम्हाला जेव्हा केव्हा करायला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीला देखील हळद घालून जल अर्पण करायचं आहे. आपण जे जल अर्पण करतो त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची, जास्त पण नाही, अगदी चिमूटभर हळद त्यामध्ये टाकायचे आहे. हे जल जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे. या दिवशी हळदीयुक्त जल आपण तुळशीला अर्पण केलं तर साक्षात माता लक्ष्मी ही अत्यंत प्रसन्न होते. यामुळे घरातील दारिद्र्य, गरिबी ही दूर होते आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही. तर हा हळदीचा अत्यंत प्रभावी उपाय देखील तुम्हाला जो हळदीचा उपाय आहे
तो देखील गुरुवारच्या दिवशी अवश्य तुम्ही करू शकता. तसेच गुरुवारच्या दिवशी उंबरट्यावरती हळदीचं लेपन सुद्धा केलं जातं. तर ते हळदीचं लेपन पण उंबरट्यावरती तुम्ही गुरुवारच्या दिवशी अवश्य करा. जर तुम्हाला शक्य नसेल शक्यतो हळदीचं एक तरी स्वस्तिक हे घराच्या उंबरट्यावरती अवश्य काढा. याचं खूप चांगले परिणाम जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत असतात. घरातील दरिद्री गरिबी जी आहे तर ती घरातून हळूहळू कमी होत असते. म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या वृक्षाला म्हणजेच त्या केळीच्या झाडाला सुद्धा तुम्हाला हळद घालून जल अर्पण करायचं आहे. केळीच्या वृक्षामध्ये साक्षात भगवान श्री विष्णू वास करत असतात आणि जेव्हा त्यांना आपण हे हळदीयुक्त जल अर्पण करतो तेव्हा ते अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर असे हे अत्यंत महत्त्वाचे हळदीचे काही प्रभावी उपाय आहेत. तर ते आपल्याला आज गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत किंवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या म्हणजेच शेवटच्या गुरुवारी केले तरी सुद्धा चालतील. म्हणजेच तुम्हाला जेव्हा करायचे आहेत तिसऱ्या किंवा चौथ्या गुरुवारी तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत बहिणींसोबत जास्तीत जास्त शेअर देखील अवश्य करा. चला तर मग भेटू परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या आध्यात्मिक माहितीसह. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी.